रांगोळी काढण्याची खूप आवड आहे. छोट्या-छोट्या रांगोळ्या रोज काढायच्या आहेत, पण कोणत्या काढाव्या? असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर नक्की बघा. मी आणलेल्या ह्या अगदी छोट्या-छोट्या आणि सुंदर पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी तुमच्यासाठी या छोट्या-छोट्या रांगोळ्या घेऊन आलेले आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि बघा तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल, ती नक्की देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढून बघा. अगदी सोप्या रांगोळ्या आहे बघा आणि डेमोसुद्धा दिलेला आहे की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे. आता बघा इथे आपण 4 रेषा मारून घेतलेल्या आहेत. चौकोनाप्रमाणे एक आकार काढायचा आहे आणि प्रत्येक रेषेवरती 5-5 डॉट देऊन फुलं तयार करून घेतलेली आहेत. सोपी रांगोळी आहे बघा. इथे फक्त काडीचा आणि काडीचा वापर केलेला आहे. रांगोळी काढण्यासाठी वेगळी काही ड्रॉइंग करायची गरज नाही आहे. बघा 4ही रेषांवरती आपण फुलं काढलेली आहे. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते बघा, तिथे आपण डॉट देऊन एक मोदकाप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. कळीप्रमाणे एक आकार काढायचा आहे. बघा वरच्या बाजूला डॉट ओढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. बघा 4ही बाजूला आपण कळ्या काढलेल्या आहेत आणि देठसुद्धा काढलेला आहे बघा आतल्या बाजूने. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत. आता तुम्ही इथे फूलसुद्धा काढू शकता, छोटंसं फूलसुद्धा काढू शकता. मी इथे स्वस्तिक काढलेलं आहे, जे की आपलं शुभचिन्ह असतं बघा. आपण रोज काढत असतो. प्रत्येक शुभप्रसंगी आपण हे शुभचिन्ह काढत असतो. मध्ये डॉट दिलेले आहेत. अगदी सोपी बघा ही स्वस्तिकची रांगोळी आणि पटकन होऊन जाते आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसते. 5 मिनिटामध्ये ही रांगोळी काढून होते. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. बघा फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर आहे. थोडं आपण त्यामध्ये डार्क रंग टाकून घेतलेला आहे. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे आणि छोटीशीच आहे बघा. 2 रेषा मारायच्या आहेत बघा. सरळ आणि उभ्या 2 रेषा इथे मारायच्या आहेत आणि जोडून घ्यायच्या आहेत. आता आपण इथे 2 रेषांच्या मध्ये समोरासमोर फुलं काढून घेणार आहोत बघा. डॉट द्यायचे आहेत आणि हे सर्व डॉट आतल्या बाजूला, बाहेरच्या बाजूला सुरुवातीला बोटाने मागे करून घ्यायचे आहेत बघा आणि नंतर आपण आतल्या बाजूला सर्व डॉट ओढून घेणार आहोत. एक पिसाऱ्याप्रमाणे फूल आपण तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता डॉट मी मागच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. नंतर काडीच्या मदतीने आतल्या बाजूला ओढायचे आहे. आतल्या बाजूला पिवळा रंग भरून घेतलेला आहे. एक पिसाऱ्याप्रमाणे आकार दिलेला आहे बघा आणि मध्ये आपण लाल रंगाचा एक डॉट देणार आहोत. आता ज्या उरलेल्या रेषा आहेत बघा, त्यामध्ये आपण एक दिलप्रमाणे आकाराचं फूल काढून घेणार आहोत किंवा एक कळी काढून घेणार आहोत बघा. पाकळी असते ना फुलाची, त्याप्रमाणे एक आकार काढून घेणार आहोत. आता इथे दिलचा आकार आहे त्याप्रमाणे एक आकार काढलेला आहे आणि त्यामध्ये रंग भरून घेतलेला आहे. आता इथे मी बेबी पिंक कलर भरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही कलर भरू शकता. आता ज्या 2 रेषांवरती आपण समोरासमोरच्या बघा हिरव्या रंगाने डॉट देऊन गोल फिरवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या ज्या 2 रेषा उरलेल्या आहेत त्या थोडेसं गोल फिरवून आपल्याला तिथे एक छोटीशी कळी काढून घ्यायची आहे किंवा पानाप्रमाणे एक आकार काढायचा आहे आणि रेषेवरती जी फांदी आपण काढलेली आहे त्यावरती डॉट द्यायचे आहेत. मागच्या बाजूला ओढून थोडासा रंग त्यामध्ये टाकायचा आहे. पानांप्रमाणे आपण लूक देणार आहोत. तर ज्या कळ्या काढलेल्या आहेत त्यामध्ये लाल आणि पिवळा रंग भरलेला आहे. हे डॉट मागच्या बाजूला काडीने ओढायचे आहेत बघा. त्यामध्ये थोडासा हिरवा रंग टाकायचा आहे. बघा ही सुद्धा फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे आणि ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. तुम्हाला रोजची उपयोगी पडेल अशीच ही रांगोळी आहे. रोज काढण्यासाठी अगदी सोपी आणि पटकन होणारी ही रांगोळी आहे. मध्ये आपण चौकोन करून लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. फायनल रांगोळी आपली रेडी आहे. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे ही रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. आपण इथे आता 3 पानं काढून घेणार आहोत. 3 डॉट दिलेले आहेत. आता त्यावरती एक मोरपिसी कलरचा कलर टाकायचा आहे बघा. 2 रंगाची पानं इथे काढलेली आहेत. जसे पक्ष्यांचे केस असतात ना त्याप्रमाणे ही पानं दिसतात. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेले आहेत बघा. आतल्या बाजूने एक रेष मारायची आहे आणि
काडीच्या मदतीने बघा बाहेरच्या बाजूला रांगोळी ओढून घ्यायची आहे. तर एक पक्ष्यांचं पीस असतं ना त्याप्रमाणे आकार तयार होतो. मोरपिसाप्रमाणे आकार तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता तीनही पानांचा आपण आकार देऊन घेतलेला आहे. तर मध्ये आपण एक पिवळ्या रंगाची रेष मारून घेणार आहोत आणि आपण ह्या पानांना देठसुद्धा छोटे छोटे काढलेले आहेत. आता वरच्या बाजूला आपण एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत. बघा डॉट देऊन काढायचं आहे. वरच्या बाजूला फूल डॉट दिलेले आहेत, 5 डॉट दिलेले आहेत बघा. तर सर्व डॉट मागच्या बाजूला बोटाच्या मदतीने ओढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे गोल फिरवून घ्यायचे आहेत. एक गोलाकाराचं फूल आपण काढून घेणार आहोत. सर्व रांगोळी आतल्या बाजूला ओढून घेतली आहे बघा काडीच्या मदतीने. व्यवस्थित फुलाला आकार दिलेला आहे. थोडासा पिवळा रंग आणि लाल रंग आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आपली फायनल रांगोळी जवळजवळ तयार झालेली आहे. आता 2 पानांच्या मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथेही आपण 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घेणार आहोत. बघा 3-3 डॉट दिलेले आहेत आणि दोन्ही बाजूला फुलं काढून घ्यायची आहेत. आतल्या बाजूला काडीच्या मदतीने ओढून घेतले आहेत बघा आणि तिथेही आपण लाल रंगाचा एक डॉट देणार आहोत आणि देठसुद्धा काढून घेणार आहोत फुलांसाठी. बघा आपली जवळजवळ फायनल रांगोळी रेडी झालेली आहे आणि फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या सोमवार आहे, त्यानिमित्त ही रांगोळी आहे बघा. आता इथेही आपण डॉट दिलेले आहेत. पानं काढून घेणार आहोत आपण. एक पक्ष्यांचं पीस असतं ना जसं आपण आधीच्या रांगोळीमध्ये काढलेलं आहे त्याप्रमाणेच इथे सुद्धा आपण पीस काढून घेणार आहोत एका रेषेवरती किंवा पानं काढून घेणार आहोत. बघा इथे 3 रंग टाकलेले आहेत. सफेद, जांभळा आणि मोरपिसी कलर टाकायचा आहे. मध्ये आपण पिवळ्या रंगाने रेष मारून घेतलेली आहे. तर एक दोन्ही बाजूला बघा गोल आकार आपण दोन्ही फांद्यांवरती काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये फुलं काढायची आहेत बघा. डॉट देऊन आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहे आणि फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. 3-3 डॉट दिलेले आहेत. बाहेरच्या बाजूला बघा ओढून पुन्हा आतल्या बाजूला ओढायचे आहेत. आतल्या बाजूला सर्व डॉट ओढून घेतलेले आहेत. त्यामध्ये लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता अजून आणखी एक आपण फांदीवरती फुलं काढून घेणार आहोत बघा. डॉट द्यायचे आहेत आणि बाहेरच्या बाजूला ओढून पुन्हा आतल्या बाजूला आपण पाकळ्यांना आकार देणार आहोत आणि त्यामध्येही लाल आणि पिवळा रंग भरून घेणार आहोत. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कलर वापरू शकता. आता मध्ये आपण शंभूच्या डोक्यावरती टिळा असतो बघा तो काढून घेतलेला आहे आणि बेलपत्रसुद्धा आपण काढणार आहोत बघा फांदीच्या टोकावरती. दोन्ही फांद्यांच्या टोकाला आपण बेलपत्र काढणार आहोत. बघा सर्वच रांगोळ्या सोप्या आहेत आणि तुम्हाला कशा काढायच्या ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या असतील तर नक्की एक तरी रांगोळी दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवघरासमोर काढून बघा. एक लाईक करा आणि एकदा नक्की भेट द्या सान्वी आर्ट 1 या चॅनलला आणि बघा तुम्हाला रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या दाखवलेल्या असतात. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. तर अशाच रांगोळ्या बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज देवघरासमोर, दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर रांगोळी काढण्यासाठी भेटूया अशाच नवीन रांगोळीसाठी नवीन भागात. धन्यवाद.